एक असतो आपला स्वतःचा परिवार आणि एक असतो सर्व नातेवाईकांनी मिळून बनलेला परिवार. आता आपण सिरियलमध्ये बघतोय की एकमेकांना कसे एकमेकांचे परिवार कसे अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की आपल्या कुटुंबातले जे विषय आहेत ते आपल्या कुटुंबामध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्याला एक बंधन आणा, चौकट तयार करा त्याच्यामध्येच ते तुम्ही क्लिअर करत जा. जर तुम्ही ते इश्यू इतरांना सांगाल, आपल्याच नात्यामध्ये बोलतो आहे मी, तर त्याचं भांडवल करणार तर काय होतं की कचाटे येऊ शकतात. कारण काय कुटुंबामध्ये भांडणं असतात, भांडणं होतात आणि ह्या भांडणाचं स्वरूप जेव्हा मोठं होतं आणि जेव्हा त्या कुटुंबापासून एकमेकांपासून मिळणारे फायदे जेव्हा बंद होतात, त्यावेळेला वैफल्यग्रस्त झालेलं कुटुंब ते संधी साधत असतं आणि आपले कच्चे दुवे शोधत असतं. आणि कच्चे दुवे शोधल्यानंतर ते आपल्या संकटात आणू शकतं, फार मोठ्या संकटात आणू शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे काही गोष्टी सांगायच्या नाही, काय नाही, याला बंधनं आणा, त्याला चौकट तयार करा एक, आणि तेव्हाच ते सांगा. नाहीतर काय असतं, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स, घरेलू हिंसाचार, घरेलू अत्याचार जर याच्यामध्ये तुम्ही जाणार तर साधारणतः 2%च कुटुंब ही यशस्वी होतात. 98% कुटुंब हे भुईसपाट झालेले असतात कुटुंबातील कलह, भांडणांमुळे. त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. आणि आपल्या कुटुंबातील आपल्या सर्वांनाच आपलंच कुटुंब हे खरं आहे, त्याला चौकट घ्या, बंधनात ठेवा. एकमेकांवर विश्वास महत्त्वाचा आहे, तरच आपलं कुटुंब एक चांगलं जीवन, चांगलं आयुष्य व्यतीत करू शकतात. बघा कसं काय ते.